27 महापालिका भूखंड कवडीमोल दराने दिल्याचा आरोप, दोषींवर कारवाईसाठी मंगेश चव्हाण आक्रमक. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील कथित गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी महापालिकेच्या मालकीच्या तब्बल 27 भूखंडाबाबत गंभीर आरोप केले असून हे भूखंड संबंधित संस्थांना त्याकाळी कवडीमोल दराने देण्यात आल्याचा दावा केला आहे. या संपूर्ण प्रकरणात तत्कालीन वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी आणि तत्कालीन सत्ताधारी यांची भूमिका संशयास्पद असल्याचा खळबळजनक आरोपही चव्हाण यांनी केला आहे. महापालिकेच्या मालमत्तेची अशा पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली असल्यास त्यातून महानगरपालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे स्पष्ट होते, असे चव्हाण यांनी म्हटले आहे. 27 भूखंडाच्या व्यवहारांची सखोल चौकशी करून त्यामागील संपूर्ण सत्य जनतेसमोर आणण्याची मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणात तत्कालीन आयुक्त, उपायुक्त, माजी महापौर, माजी उपमहापौर यांच्यासह त्या काळातील संबंधित पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी होणे आवश्यक असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. भूखंड कोणत्या निर्णयाच्या आधारे देण्यात आला, त्यासाठी कोणती प्रक्रिया राबवण्यात आली, त्या काळातील बाजारभाव काय होता आणि प्रत्यक्षात महापालिकेला किती आर्थिक फायदा अथवा नुकसान झाले याची तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान महापालिकेच्या मालकीच्या उर्वरित मालमत्तेची परस्पर विल्हेवाट लागू नये यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. संबंधित 27 भूखंड तसेच महापालिकेच्या इतर मालमत्तेबाबत भविष्यात कोणताही गैरव्यवहार होऊ नये यासाठी प्रशासनाने पारदर्शक भूमिका घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. दोषींवर कारवाई झालीच पाहिजे अशी भूमिका घेत चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर आणि जबाबदार पदाधिकाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. या प्रकरणात कारवाई झाली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. 27 भूखंडांचा हा कथित व्यवहार नेमका कोणत्या कालावधीत, कोणत्या ठरावाच्या आधारे आणि कोणत्या संस्थांना करण्यात आला याबाबत अधिकृत कागदपत्रे व व्यवहाराची माहिती समोर आल्यानंतरच आरोपांचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासन व प्रकरणाची चौकशी करून संबंधित कागदपत्रे सार्वजनिक करणार का, तसेच आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर कोणती कारवाई करणार याकडे आता सांगली मिरज कुपवाडमधील नागरिकांचे लक्ष लागले आहे. महापालिकेच्या मालमत्तेचा गैरवापर किंवा नियमबाह्य पद्धतीने हस्तांतरण झाले असल्यास दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. या मुद्द्यावर आगामी काळात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज.